भाजप आणि मित्रपक्षांकडून सत्तेसाठी खोटी आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे जनतेने त्या भूलथापांना बळी पडू नये. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना आणि मुख्यमंत्री 4 वेळा इचलकरंजीत येऊनही शहराचा पाणी प्रश्न का सुटत नाही, याचे खासदार आमदारांनी उत्तर द्यावे, असे प्रतिपादन शिवशाहू विकास आघाडीचे नेते शशांक बावस्कर यांनी केले. प्रभाग क्रमांक 11 मधील शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. शशांक बावस्कर म्हणाले, मूलभूत प्रश्न सोडवणे आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असतात. मात्र गेल्या 8 ते 10 वर्षात शहरातील पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत का? शहराचा पाणी प्रश्न का सुटत नाही? मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे? खराब रस्त्याला जबाबदार कोण? कोट्यवधी रुपये खर्च करूनही कचरा डेपोवरील कचऱ्याचा डोंगर जैसे थेच का, याचा पंचनामा करण्याची हीच वेळ आहे. गेल्या 5 वर्षात मक्तेदारांचे खिसे भरण्याचेच काम झाले आहे. नगरपालिकेची महापालिका झाल्यावर भ्रष्टाचार टक्केवारी कमी होईल अशी जनतेची आशा होती. मात्र प्रशासकीय कारकिर्दीतही प्रचंड भ्रष्टाचार झाला. कोणत्याही विभागात समन्वय नाही. खासदार आमदारांचा हस्तक्षेप थांबता थांबेनासा झाला आहे. अशा परिस्थितीत महापालिकेत पुन्हा सत्ता मागितली जात आहे. पण केंद्रात आणि राज्यात सत्ता असून आणि मुख्यमंत्री स्वतः 4 वेळा इचलकरंजीत येऊनही शहराचा पाणी प्रश्न का सुटत नाही आणि शहराचे मूलभूत प्रश्नही सुटत नसतील तर महापालिका होऊन उपयोग काय, याचे उत्तर खासदार आमदारांनी द्यावे. आपल्याला राज्यघटनेने जो अधिकार दिलाय की स्वच्छ आणि मुबलक पाणी आपल्याला रोज उपलब्ध झालं पाहिजे आणि ते त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि मग ते आपल्याला या साऱ्या गोष्टी मिळतात का आपण नुसतंच या साऱ्या सुविधा मिळतात म्हणून नगरपालिकेकडे कर भरत असतो? या प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये आपण महापालिकेला त्या ठिकाणी घर फाळ्याच्या माध्यमातून ज्या पावत्या येतात त्या पावत्याच्या माध्यमातून आपण कर रूपानं पैसा त्या ठिकाणी भरत असतो आणि त्याच्यावर महानगरपालिकेचं अर्थव्यवस्था ही चालत असते. आणि मग या सगळ्याचा विचार केल्याच्या नंतर आपण आजची इचलकरंजीची स्थिती नेमकी कशी आहे? राजर्षी शाहू क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी काँग्रेसच्या काळात कधी जातीपातीचे राजकारण झाले नाही, पण आता जातीपातीचे राजकारण करून दिशाभूल केली जात आहे. सत्ताधारी केवळ सत्तेसाठी राजकारण करत आहेत. 10 योजना बंद करून सुरू केलेली लाडकी बहीण योजना फार काळ सुरू राहणार नाही. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नये. प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार सरफराज खलिफा, नजीर फकीर, सरुबाई कांबळे, चंद्रभागा तळकर यांना शहराच्या परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी अभि तळकर, महेश वेळू, विशाल कांबळे उपस्थित होते.